ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचं तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्षोन्मळून पडणं, फांद्या तुटणं तसंच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। शहरातील सर्व वृक्षांचं तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले। शाळा, रुग्णालय, बसस्थानकं, रेल्वे स्थानकं, मुख्य रस्ते, उद्यानं आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावं। तसंच ही मोहीम केवळ एकदाच न राबवता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली आहे। नागरिकांच्या जीविताचं संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेनं या मागणीवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। अनेक वृक्ष बाहेरून हिरवेगार आणि सुरक्षित दिसत असले तरी ते आतून पोकळ, रोगग्रस्त किंवा कमकुवत झालेले असतात। अशा वृक्षांची वेळेत तपासणी न झाल्यास वादळी वारे किंवा मुसळधार पावसात ते कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे वृक्षतोड हा एकमेव पर्याय नसून प्रत्येक वृक्षाची वैज्ञानिक पद्धतीनं तपासणी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। पालिकेनं तज्ज्ञांच्या माध्यमातून शहरातील सर्व मोठ्या वृक्षांचं हेल्थ ऑडिट करून त्यामध्ये वृक्षांची मुळं, खोडाची मजबूती, रोगग्रस्त स्थिती, फांद्यांचा भार आणि कोसळण्याचा संभाव्य धोका यांचं परीक्षण करावं। त्यानुसार धोकादायक वृक्षांवर छाटणी, उपचार किंवा आवश्यक असल्यास नियमानुसार ते हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। तसंच आयुक्त राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं। आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सौरभराव यांची भेट घेतली। त्याचं मुख्य कारण की आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पावसाचा जोर वाढला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाडं हे पडण्याचा या इकडे घटना घडल्या आणि त्याच्यामुळे या इकडे झाडांचं एक हेल्थ ऑडिट झालं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेसारखं सर्वच महानगरपालिकेमध्ये या संदर्भातली मागणी आमची आहे। कारण ठाण्यामध्ये असेल किंवा या सगळ्या शहरांमध्ये सातत्याने विकास कामं ही सुरू आहेत। सीसी रोड सुरू आहेत, आज मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे झाडांची जी पानमुळं आहेत ही मुळात कमजोर झालीत का, कमकुवत झालीत का? झाडं दिसताना वरनं हिरवीगार दिसतात पण त्यांची जी मुळं आहेत ही कमकुवत झालेली आहेत आणि त्याच्यामुळे या झाडांचं जर आपण हेल्थ ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल की ही झाडं टिकवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे। आणि अशा ज्यावेळेस, कारण यावेळेस आपण बघितलं की एल निनोचा इफेक्ट हा फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो विंड रेशो होता तो 90 km/h हिशोबाने होता। त्याच्यामुळे झाडं पडणं हे त्या विंड स्पीडच्या मुळे होणं हे स्वाभाविक होतं। पण या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जर हेल्थ ऑडिट अगोदरच केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठली झाडं कमकुवत झालेत आणि त्या पद्धतीची कारवाई आपल्याला करता येऊ शकते। त्या दृष्टिकोनाने सर्व झाडांचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हेल्थ ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे केली।